फायनल लाईन पण टाइम नको लावता 10 पण होणार नाही. फायनलचा हा मोठा सामना या ठिकाणी आता संपन्न होणार आहे. सलीम आई सोमदेव क्रिकेट संघ सलीम विरुद्ध RCC गवलवाडी या दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला खामगाव संघाला विनंती आहे मित्रांनो, थोडा ग्राउंडच्या बाहेर या. जे ग्राउंड मध्ये आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे, शेवटचा सामना खेळतो आपण, प्लीज आपला रिक्वेस्ट आहे तुम्ही जरा ग्राउंडच्या बाहेर आलं तर खूप बरं होईल. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. फायनलचा होणारा सामना आई सोमदेव क्रिकेट संघ सलीम विरुद्ध RCC गवलवाडी. दोन्ही संघ नावाजलेले दिवसभराचा खेळ पाहता दोन्ही संघाने सुंदर असे खेळ करून या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश
Line हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. या ठिकाणी फायनलचा चालू असलेला सामना सिलीम विरुद्ध आरसीसी गोलवाडी. सिलीम संघाची फलंदाजी या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे आणि सिलीम संघाने 10 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी ठोकलेल्या आहेत आणि आरसीसी गोलवाडी संघाला विजयासाठी 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. पाहूया सिलीम संघ एका लाईन मध्ये मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होतोय. फायनल साठी सज्ज असलेले दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईकला असेल तो गजानन सर आणि नॉन स्ट्राईकला सुदर्शन गोलवाडी संघाकडून हॅलो आक्रमक असे फलंदाज. हॅलो 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 पुन्हा एकदा विराज चंदूला फोन लाव चंदूला. या ठिकाणी फायनलचा होणारा हा सामना विराज रिकामे. सिलीम विरुद्ध आरसीसी गोलवाडी. हॅलो आले आता. Bluetooth mode. Clarion Audio. Sound profound. सिलीम संघाकडून प्रथमतः फलंदाजीला आलेले दोन्ही संघ. पहिल्या षटका समाप्ती धावसंख्या होती ती 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये फटकेबाजी करत 10 धावा करून विजयासाठी 17 धावांचं आव्हान दिलं. शेवटच्या चेंडूवर रोहन घोले याच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार पांडुरंग लाड ह्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतं का हे आपल्याला पाहायला मिळेल. या 10 चेंडू नंतर सिलीम संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेला सार्थक घोले आणि आरसीसी गोलवाडी संघाकडून फलंदाजीसाठी आलेले गजानन सर आणि सुदर्शन. पाहूया दोन्ही धडाडीचे आक्रमक असे फलंदाज. पहिला चेंडू सार्थक, सुंदर असा चेंडू काहीसा कळलेला नाही आणि बीट केले ते गजानन सर यांना. सुंदर अशी गोलंदाजी करतोय युवा सार्थक घोले. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर सार्थक. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देते. 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज ती आरसीसी गोलवाडी संघाला. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा फ्लिक केलाय. लॉंग ऑफच्या दिशेला फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर एक धाव घेऊन एक धावेवर रोखलंय ते आरसीसी गोलवाडी संघाला. संघाची खातं खोलतोय 1 धावेनी. संघाची धावसंख्या होते 1-2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. पहिला षटक मार्गस्थ आहे. सार्थक घोले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार आणि आता स्ट्राईकला आलाय तो हार्ड हिटर सुदर्शन. पाहूया सुदर्शनच्या बॅट मधून या ठिकाणी कशी फलंदाजी घडते आणि आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो सुदर्शन. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सार्थक. पुन्हा एकदा बीट करतोय सुदर्शन सारख्या मोठ्या फलंदाजाला आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय तो सार्थक. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकले गेलेत. पहिला चेंडू फेकला, निर्धाव गेला. दुसरा चेंडू फेकला, 1 धाव घेतली. तिसरा चेंडू फेकला, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेला आणि 1 धावेवर रोखले ते आरसीसी गोलवाडी संघाला. पुन्हा एकदा आपल्या ताफ्यातील 4था चेंडू घेऊन सार्थक तयार आहे. स्ट्राईकला आहे तो सुदर्शन. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आहे पण फटका फसला होता. परंतु या ठिकाणी फील्ड होते. सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा करतोय तो सिलीम संघ आणि फील्ड होण्या अगोदर 2 धाव पूर्ण करतात आरसीसी गोलवाडी संघ आणि संघाची वाढती धावसंख्या होती ती बिनबाद 3. पुन्हा एकदा पाहूया आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो सार्थक. 5 चेंडूंचा या ठिकाणी षटक असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण फटका चुकलाय आणि क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी थोडेफार सुंदर असं क्षेत्ररक्षण करून रोखले ते 2 धावेवर. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 5 आणि विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूवर 12 धावांची गरज आहे ती आरसीसी गोलवाडी संघाला. पाहूया फायनलचा हा मोठा सामना. या ठिकाणी क्षेत्ररक्षण फायनलचा दबाव हा प्लेअरवर सुद्धा असतो. पाहूया कोण हा दबाव झेलण्यात सशक्त आहे
पाहूया सिलीम संघ आणि आरसीसी गोवलवाडी संघ दोन्हीही नावाजलेले संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो केतन. सिलीम संघाकडून दोन्ही संघाला विनंती असेल थोडी घाई करायची आहे. टाइम झालेला आहे. कृपया दोन्ही संघांनी थोडी घाई करायची आहे. लवकरात लवकर सामना कंप्लीट करायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो केतन. स्ट्राईकवर आहेत गजानन सर. सुंदर असा फटका मारलाय तो गजानन सर यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा सीमापार षटकार आणि आपल्या एका फटक्याने आरसीसी गोवलवाडी संघाला मॅच मध्ये घेऊन आले ते गजानन सर, आरसीसी गोवलवाडी संघाचे फलंदाज. संघाची वाढती धावसंख्या होते ते बिनबाद 11 आणि आता समीकरण येऊन ठेपलंय 4 चेंडू आणि 6 धावा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सार्थ केतन. पुन्हा एकदा गजानन सर स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्कवर आहे तो केतन. गजानन सर यांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहूया आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो केतन. केतनला जर आपल्या संघाला विजयाकडे न्यायचं असेल तर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. माफक मारा करावा लागेल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू काहीसा कळलेला आहे आणि बीट करतोय तो गजानन सर यांना. सुंदर असे कमबॅक करतोय, बॅकअप करतोय आपल्या संघाला. पुन्हा एकदा तो आश्वासन देतोय मी आहे, केतन आहे, सामना अजून संपलेला नाही आणि मी अजून जिंकले नाही तोपर्यंत केतन उभा आहे. आणि स्ट्राईकला आहेत गजानन सर. त्यांच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची काबिलियत आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू यार्क करण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला रनआउट होतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते ती. आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा गजानन सर यांना आणण्यासाठी ही रणनीती असावी. सुदर्शनने आपली विकेट इथे बलिदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा सुदर्शनची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत गजानन सर. मोठे फटके मारण्याची त्यांच्याकडे काबिलियत. पुन्हा एकदा केतन तयार. सुंदर असा चेंडू फेकला होता, यॉर्क केला होता. पाहूया आपल्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू घेऊन येतोय तो केतन. विजयासाठी 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असते आरसीसी गोवलवाडी संघाला. पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू काहीसा काढलेला आहे आणि या ठिकाणी एज लागून मोठा विकेट, मोठा झटका घेतलाय तो केतनने आणि आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल त्यांनी केलेली आहे. गजानन सर यांचा विकेट घेऊन या ठिकाणी त्यांनी आपल्या संघासाठी विजयाचं खातं खोललेलं आहे मला वाटतं. पुन्हा एकदा गजानन सर यांची जागा घेण्यासाठी येतोय तो. एक बॉल 3 काहीतरी, एक बॉल 3-4 समीर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज. 5 एक बॉल 5 पाहिजे. केतनला थांबायला सांग, रोहन आला नाही. पुन्हा एकदा केतन सज्ज. 1 चेंडू 5 धावांची गरज आरसीसी गोवलवाडी संघाला. केतन तयार. सुंदर असा चेंडू फटकवलाय. छोटा फटका मारण्याचा प्रयत्न पण फटका फसलाय. फटका बसलाय. फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी सिलीम संघ विजयी झालेला आहे आणि या ठिकाणी तुकाराम लाड स्मृती चषकचा मानकरी ठरलाय तो सिलीम संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो आरसीसी गोवलवाडी संघ. सिलीम संघाचं या ठिकाणी अभिनंदन. तसेच आरसीसी गोवलवाडी संघाचं सुद्धा या ठिकाणी